आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघू की कोणती डाळ कधी खायला पाहिजे आणि किती प्रमाणात खायला पाहिजे. बॅलन्स डाएटमध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स हे सगळं असायला पाहिजे हे सर्वांना माहिती झालं आहे. मग प्रोटीन्सचे मेन जे सोर्स आहेत त्याच्यामध्ये व्हेजिटेरियन लोकांसाठी दूध आणि दुधाचे पदार्थ आणि डाळी हे मेजर सोर्सेस सांगितले जातात. त्यामुळं डाळ ही रोज खायला पाहिजे याचा उल्लेख केला जातो आहे. पण कोणती डाळ खाल्ल्याने काय होईल किंवा किती प्रमाणात खायला पाहिजे याचं डिटेलिंग कुठल्याही ॲलोपॅथीच्या न्यूट्रिशनलिस्टना सांगता येणार नाही, कारण त्यांना ते शिकवलेलंच नसते. कारण की बऱ्याच लोकांना जेव्हा आपण केस टेकिंग करतोय तेव्हा असं कळते की तुरीची डाळ बरेच वर्ष खात होते आणि मग पित्ताचा त्रास चालू झाला. जर मग सगळ्याच डाळी एकसारख्या असतील तर मग एखादी विशिष्ट डाळ खाल्ल्यानंतर का पित्ताचा त्रास होतोय किंवा मुगाची डाळ रोज खाऊन सुद्धा का त्रास होत नाही, या सगळ्याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ. नमस्कार, मी वैद्य स्वाती यादव कल्याणी आयुर्वेद पुणे या चॅनलमध्ये आपलं स्वागत करते. आज आपण डाळींच्या वेगवेगळ्या गुणधर्मांबद्दल जाणून घेऊ. कॉमनली आपल्याकडे जी डाळ सगळ्यांना फार आवडते, म्हणजे ती फार टेस्टी असते, म्हणजे हरभऱ्याची डाळ. जे लोक व्हेजिटेरियन असतात त्यांच्यामध्ये जे पण व्यंजनं बनवली जातात, म्हणजे समजा भजी, लाडू, या सगळ्यामध्ये प्रामुख्यानं सगळ्यात टेस्टी असलेली ही हरभऱ्याची डाळ वापरली जाते. हरभऱ्याची डाळ पचायला अतिशय जड आहे आणि जर ती वारंवार तुम्ही खाल्लात तर बऱ्याच लोकांना गॅसेसचा प्रॉब्लेम होतो आहे. म्हणजे भजी खाल्ल्याने पोट गच्च होते हे कॉमनली सगळ्यांना बघायला मिळते. तर मग जर ही डाळ तुम्हाला खायची असेल तर त्याच्या सोबतीला भरपूर तूप वापरलं तर ती त्रिदोष शामक म्हणून काम करते. म्हणूनच कोणत्याही बुंदीच्या लाडूपेक्षा बेसनचा लाडू जर तुम्ही खाल्ला तर तुम्हाला जास्त सुटेबल असणार आहे. ह्या डाळीमध्ये इतके न्यूट्रिशन जास्त असतात प्रमाणात की घोड्यांना सुद्धा ते दिलं जाते. त्यांचा चारा म्हणून नियमित ते खातात. त्याच्यासोबत गूळ पण त्यांना दिलं जातो. त्यामुळं ज्यांची पचनशक्ती चांगली आहे त्यांनीच हे प्रमाणात खायची गोष्ट आहे. जर तुमचं पचन प्रॉपर होत नसेल, तुम्हाला वारंवार गॅसेसचा त्रास होत असेल, पोट गच्च होत असेल थोडं काही खाल्ल्यानंतर, तर ही डाळ तुम्ही प्रामुख्यानं अवॉइड केली पाहिजे. आणि सणासुदीला जर तुपातून पुरणपोळी खाल्ली, त्याच्यासोबत आमटी खाल्ली तरच ते पचायला जास्त चांगलं कॉम्बिनेशन असू शकते. नेक्स्ट आपल्याकडे आहे ती उडदाची डाळ. या डाळीला डाळींचा राजा म्हटलं आहे. म्हणजे ही जे उडीद असतात ते चिकट असतात, त्यांच्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतातच. शिवाय आयुर्वेदानुसार ही डाळ सर्व धातूंचं वृद्धी करणारी आहे, त्यातल्या त्यात शुक्रकर सांगितली आहे. त्यामुळे ज्यांना पण प्रेग्नन्सीसाठी प्रयत्न करायचा आहे त्यांना शरीरशुद्धीनंतर जर उडदाची डाळ खायला घातली तर त्यांची शुक्रनिर्मिती चांगली होते आणि त्यामुळं होणारं अपत्य हे चांगलं होते. पण शरीरशुद्धी केल्यानंतर, हे त्यातलं इम्पॉर्टंट आहे. अदरवाईज ही डाळ पचायला अतिशय जड आहे. त्यामुळे ज्यांचं पचन व्यवस्थित नाही आणि त्यांनी ते जास्त प्रमाणात खाल्लं तर त्यांना नेमका त्रास होतो आहे. आपण कॉमनली ह्याचे जे पदार्थ बघतो आहे त्याच्यामध्ये इडली डोस्यामध्ये ते भिजवून खाल्लं जाते. ते कमी प्रमाणात खाल्लं तर त्रास नाही होत, पण वारंवार जर इडली डोसासारखे पदार्थ तुम्ही खाल्ले तर ते पित्तकर होतात आणि त्याच्यामध्ये ह्या डाळीचा प्रामुख्यानं वाटा असतो. त्यामुळं उडदाची डाळ खाताना तुमची पचनशक्ती चांगली असणं हे अतिशय गरजेचं आहे. त्यानंतर आहे तुरीची डाळ. तुरीची डाळ ही अतिशय टेस्टी असते. त्यामुळं बऱ्याच लोकांच्या घरी 99% टाईम वरण करायचं असेल तर तुरीचीच डाळ वापरली जाते. पण ती अतिशय पित्तकर आहे. म्हणजे जर त्याच्यासोबत वरणासोबत तुम्ही तूप नसाल खात तर ते वरण डेफिनेटली पित्त वाढवायला कारणीभूत होते. तुरीची डाळ जेव्हा तुम्ही जुलाब झाल्यानंतर खाल्ली तर ती फार त्रासदायक होत नाही, पण त्याच्यासोबत कंपल्सरी तूप पाहिजे. म्हणजे ज्यांना पित्ताचा त्रास होत असेल आणि तरी पण तुरीची डाळ खायची आहे तर त्यांनी तुपाचा वापर फोडणीसाठी केला तर तो त्रास कमी प्रमाणात होईल. तरी पण रोजच्या रोज तुरीची डाळ खाणं हे टाळायलाच पाहिजे. त्यानंतर आहे मुगाची डाळ. मूग हे असं कडधान्य आहे जे नियमित सेवनाच्या गोष्टींमध्ये आयुर्वेदात सांगितलं आहे. म्हणजे जर तुम्ही पूर्ण आयुष्यभर रोजच्या रोज मुगाची डाळ खाल्ली तर तुम्हाला कधीही कोणताही त्रास होणार नाही. ही त्रिदोष शामक आहे, म्हणजे वात पित्त कफ तिन्हीचा बॅलन्स करून तुमचं आरोग्य टिकवण्यासाठी बेस्ट आहे. म्हणूनच आम्ही जेव्हा पण कोणाला ताप येईल किंवा शोधनानंतर जो संसर्जन क्रम आहे,
जेव्हा पचनशक्ती अतिशय कमी आहे तेव्हा ह्या मुगाचं कडण करायला सांगतात. म्हणजे शिजवून फक्त त्याचं वरचं पाणी फोडणी देऊन घेणे किंवा थोडंसं मूग त्याच्याबरोबर खाणे. आणि म्हणूनच आयुर्वेदामध्ये सुद्धा मुगाच्या डाळीचे भरपूर पदार्थ सांगून ठेवलेत. त्यातल्या त्यात ज्याच्यावरची ते साल असते, अशी सालीसकटची मुगाची डाळ खाल्ली तर ती जास्त न्यूट्रिशियस होते. मुगाच्या डाळीचे धिरडं आपण करू शकतोय, त्याचे लाडू करू शकतोय, त्याची भजी करू शकतोय. ज्यांना बेसनच्या डाळीचा त्रास होतोय त्यांच्यासाठी मुगाची डाळ ही बेस्ट आहे. त्यामुळं मुगाची डाळ रोजच्या रोज तुमच्या जेवणात असलीच पाहिजे. म्हणजे कोणतीही डाळ खाताना असं रँडमली फक्त मी डाळीचं वरण खातोय असं म्हणून चालणार नाही. तर तुमची अवस्था बघून तुम्हाला ती डाळ ठरवायला पाहिजे. अजून एक याच्यामध्ये आत्ता अवेलेबल नाही आहे, पण मसूरची डाळ पण कॉमनली वापरली जाते. मसूर हे जास्त मल तयार करणारं सांगितले. म्हणजे जेव्हा दीर्घकाळ आजारी असल्यानंतर भरपूर जुलाब होत आहेत, तापानंतर जेव्हा जुलाब होऊन जातात, अशा वेळी मलाचं प्रमाण वाढवण्यासाठी आणि जुलाब आटोक्यात आणण्यासाठी मसूरचा उपयोग करायला सांगितले. मसूर ही चवीला गोड असते, बऱ्याच लोकांना आवडते. म्हणजे अगदी कोल्हापूरच्या साईडला जर तुम्ही गेलात तर अख्खा मसूरचे ढाबे मिळतात बघायला. तर ही अतिशय टेस्टी बनवली जाते, त्यामुळे ती लोकप्रिय पण आहे. पण जर एकच कुठली डाळ तुम्हाला रोजच्या रोज खायची असेल तर ती फक्त मुगाचीच आहे. त्यामुळं तिचा नियमित अभ्यास करा. तुमच्या जेवणामध्ये वेगवेगळे मुगाचे पदार्थ करून खाण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमची हेल्थ मेंटेन व्हायला मदत होईल. तर डाळींविषयी जे काय आम्ही थोडंसं विस्तारपूर्वक तुम्हाला सांगितलं, ती माहिती तुम्हाला आवडली तर तुमच्या प्रियजनांशी जरूर शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ यानंतर घेऊन येईपर्यंत धन्यवाद.